धन्याजी दीन संत दर्शनाचा अनंत जन्मीचा शिन गेला मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे त्रिवेद तापाचे झाली बोलवना देखील चरण वैष्णवांचे मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे एका जनार्दनी घडो त्यांचा संग एका जनार्दनी घडो त्यांचा संग न व्हावा वियोग जन्मो जन्मी मज वाटे त्यासी आलिंगन द्यावे कदा न सोडावे चरण त्यांचे महायोग पीठे तटे भीमरत्यां वरम पुंडलिकाय दातुं निंद्राहि समागत्य तिष्ठन्तम् आनन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं गुरु प्रथमं त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुकादयांची केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेच वंदू श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारो नियाता नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागी सेवक अनंत जन्मीचा शिन गेला बदवाटे त्यासी आलिंगन द्यावी कदा न सोडावी चरण त्यांची त्रिविध तापाची झाली गुळवण देखिल्या चरण वैष्णवांची
एका जनार्दनी घडू त्यांचा संग नभावा वियोग जन्मोजन्मी पदवाटे त्यासी आलिंगन द्यावी कदा न सोडावी चरण त्यांची प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महाराष्ट्राचं महाभूषण केवळ शांती आणि केवळ आनंद नवे नवे संत आणि श्रीमंत एका ठिकाणी असणारे महान संत म्हणजे पैठण निवासी श्री संत एकनाथ महाराज यांनी उच्चारलेला हा 4 चरणाचा अतिशय उत्कृष्ट असा प्रकारचा अभंग आज मी प्राप्त प्रसंगी सेवेकरता निवडलेला आहे. सज्जन माय बापू, अभंगावर बोलण्याच्या अगोदर अर्थसा परिहार देणं वाक्याचा आधी कर्तव्य समजून या ठिकाणी अर्थसा परिहार देतो की आजची कीर्तन सेवा किन कारणास्तव आयोजित केलेली आहे हे सर्वांना ज्ञात आहे. आपल्या महाराष्ट्राचं भूषण म्हणजे महाराष्ट्र म्हणजे संतांची मांदियाळी असणारं महाराष्ट्र राज्य म्हणून महाराष्ट्राला संत भूमी म्हटले. महाराष्ट्रामध्ये किती साक्षात्कारी पुरुष असतील याची गणती करता येणार नाही. पण क्रांतिकारी संत होऊन गेले त्यामध्ये पहिली ज्ञानोबाराय आणि कळसास्थानी असणारे जगद्गुरु तुकोबाराय. म्हणून आपल्या संप्रदायाचं दंडक आहे की सर्व संतांचं भजन जर करून घ्यायचं असेल, सर्व संतांची पूजा जर करून घ्यायची असेल तर पाया आणि कळस या दोघांचं भजन केले की मधले सगळे आले. विठ्ठला त्या वारकरी संप्रदाय रूपी मंदिराचा पाया भरणारी महाविष्णू ज्ञानोबाराय आहे. ज्ञानदेवी रचला पाया सुरुवात झाली आणि मग मधले सगळे आले. नाथराय आले, सगळे कोणी खांब झाले. तुकोबाराय मात्र कळसस्थानी आहे. तुका झालासी कळस भजन करा सावकाश म्हणून विस्तारस्तव म्हणा किंवा संतांनी पुढील भविष्यकाळ जाणून म्हणा की अनेक साक्षात्कारी पुरुष होणार आहेत आणि मग त्या प्रत्येकाचं नाव जर घ्यायचं असेल तर या ठिकाणी जगद्गुरु म्हटलं की तुकोबाराय आणि मग तुकोबारायांना विरोध करणारा समाजामध्ये आज तरी कोणी नाही. विठ्ठला कारण जगद्गुरु तुकोबारायांचं कार्य म्हणजे राजकारण, भक्तिकारण, समाजकारण सर्वच काही केलेले जगद्गुरु तुकोबाराय. राष्ट्र घडवण्यामध्ये जगद्गुरु तुकोबारायांचा अग्रक्रमांक आहे आणि म्हणून कळसस्थानी त्यांना स्थान मिळालेलं आहे. म्हणून ज्ञानोबा तुकाराम हे भजन आपल्या सर्व विश्वामध्ये चालतं आणि त्यानुसार मग आज आपण या ठिकाणी एका साक्षात्कारी पुरुषाच्या प्रांगणामध्ये हरिकीर्तन करत आहोत. फार मोठं भाग्य आहे. हा संतांची लीला फार आधार आहे. संत कोणाला कळणार नाही, ते दिसतील माणसामध्ये राहतील, माणसासारखी दिसतील परंतु माणसासारखी नसतात एवढं लक्षात ठेवा. संत नाती जगा मानसा नजर लागते. काय सुंदर प्रमाण होतं पाहतात. एखाद्या वेळेस आपण महादेवाच्या मंदिरामध्ये गेलो तर त्या मंदिरामध्ये असणारं जे पाषाण आहे तो महादेवाचं लिंग आहे, पण त्याला आपण लिंग म्हणून दर्शन घेतो, पाषाण म्हणून घेत नाही का? किंवा नदी आणि समुद्र या दोघांची उपमा घातली संतांनी. नदीला समुद्राची उपमा देत नाही आणि लिंगाला दगड म्हणता येत नाही. पाषाण म्हणून लिंगा त्याने याप्रमाणे संत नवती जगा माणसा त्यासारखी म्हणून माणसासारखे संत नसतात, पण संत ओळखू येतीलच असंही सांगता येत नाही. त्याकरता वेगळी नजर लागते. काय लागतं प्रमाण
हरी दोन्ही दिसती सारखी दोन्ही दिसती सारखी दुधापासून दही आहे, दह्यापासून ताक आहे, त्या दह्यापासून ताकात दह्याचं घुसळण केली की लोणी आहे. मग लोणी तर त्याच्यामध्येच आहे, तर लोण्याची आणि ताकाची बरोबरी होऊ शकत नाही. दोन्ही एका मोली मागू नये, दोघांची एक किंमत होऊ शकत नाही. सदवत संत आपल्यासारखेच असतात, आपल्याच कुळामध्ये येतात, आपल्यासारखे सर्व शरीर असतं, पण त्यांची लीला काय आघात असते. विस्तार भयासतो थोडक्यात बोलतो की या ठिकाणी आज आपण एवढ्या भव्य प्रांगणामध्ये महादेवाच्या साक्षीने जो अध्यात्माला ज्ञानोबारायांनी मार्ग सांगितला ना, अध्यात्म चिंतन कुठं करावं, एकांतवास असावा, एखाद्या महादेवाचं देवालय असावं, एखाद्या गंगा नदीचं तीर कुठंतरी पाणी वाहत असावं आणि त्या ठिकाणी केलेलं चिंतन हजारो कोटीने फळ देत असतो. तोच न्याय आहे. इकडे महादेव आहे, पुढे नदी वाहत आहे आणि एकदम सुंदर एकांत आहे. त्या एकांतामध्ये भगवान परमात्म्याने 84 लक्ष योनीची निर्मिती केली. त्यामध्ये अनंत योनी जरी असल्या तरी एक योनी अशी महान बलवत्तर बनवली की त्या योनीचं नाव आहे मनुष्य योनी. मनुष्य योनीमध्ये विशेष काय आहे? मनुष्य योनीमध्ये विशेष ज्ञान आहे. एवढं ज्ञान आहे की त्या ज्ञानाला इतर योनीतला कुठलाही प्राणी बुद्धीने बरोबरी करू शकत नाही. कारण इतर प्राणी शक्तीने बलवान असते. हत्ती बलवान आहे, कोल्ह हुशार आहे, अनेक प्राण्यांचे तुम्ही गुणधर्म पहा. कुत्रा सुद्धा हुशार आहे, प्रामाणिक आहे. पण एक लक्षात ठेवा, मनुष्य एखाद्या प्रामाणिक नसेल पण बुद्धिवान मात्र देखील, कारण ती देणगी परमात्म्याची आहे. या मनुष्य देहामध्ये परमात्म्याने स्वतःच्या स्वरूपाला ओळखण्याचं ज्ञान टाकलेलं आहे. बाहुल्य मनुष्य देही निज ज्ञान घातले पाही. निज ज्ञान, निज याचा अर्थ काय होतो? निज म्हणजे खरं स्वरूप जे आपलं आहे ओळखण्याचं ज्ञान या मनुष्य देहामध्ये आहे. ते जेवढ्यांनी ओळखलं ते संत पदाला प्राप्त झाले. बाळूमामा त्यातील एक आहे, त्यांनी ओळखलं स्वतःला, स्वतःची असणारं ज्ञान जे आहे ते प्रकाशित केले आहे. ते प्रकाशित करण्याकरता सहज होत नाही, सहज होत नाही, कारण त्याला अभ्यास करावा लागतो, नवे नवे त्याला साधना करावी लागते, त्याला तपश्चर्या करावी लागते. आणि तपाशिवाय साधा नोकरावर मालक खुश होत नाही, तर परमात्मा कसा होईल? तपेवीन दैवत तिथल्या विहीन ज्ञान, तपेवीन दैवत तिथल्या विहीन ज्ञान.
काढायचे आहेत 1 तास उरलेले आपल्याला 1 तास उरला घडगाव रायासी तरी त्यांनी भाग्यदशा प्राप्त करून घेतलीच ना त्या न्यायाने आपण 1 तासामध्ये श्री संत सम्राट नाथरायांच्या अभंगाचा परामर्श घेऊया. तत्पूर्वी बाळूमामांचं विशेषत्व सांगण्यासारखं भरपूर जरी असलं तरी त्यांच्या प्रांगणामध्ये त्यांच्या चरणावर नतमस्तक होतो आणि अभंगाकडे वळून घेण्याचा प्रयत्न करतो. ही सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. ते परमार्थ प्रेमी गोविंदाला म्हणजे पांडुरंग जानधरे त्यांचे सुपुत्र गोविंदाने अतिशय प्रेम परमार्थी क्षेत्रावर पहिल्यापासून केलेले. आज पूर्वी 13 वर्षापूर्वी मला दिंडी सोहळा काढायचा होता पंढरीला. त्यावेळेस पहिली सुरुवात गोविंदाची 5,000 रुपये देऊन ही टाळ गोविंद जानधरे आणि दीपक ढगे चेअरमन या दोघांनी सुरुवात केली. पात्राला दान केलं तर त्याचं नाव दिलं आणि त्या अतिशय शुद्ध अंतकरणाने दिल्यामुळं दिंडी आजपर्यंत अविरत चालू आहे. 13 वर्ष आम्ही पूर्ण केलेले आणि त्या 13 वर्षाचं फल यांना मिळालं. आज गोविंदातर्फे कीर्तन आहे आणि त्याच्याच कीर्तनाच्या माध्यमातून ही टाळ हित आलेले म्हणजे सद्धर्म व्हायला जात नाही कधी किंवा म्हणून आणखी विशेषत्व या वस्तीला द्यावे वाटते की सर्वांनी मिळून एकत्र येऊन या ठिकाणी अन्नदान ठेवलेलं आहे. कारण कलियुगामध्ये देण्यासारखं काही नाही. पाहतो एखाद्याला तुम्ही 1,000-500 देऊन बघा मोकळ्या मनाने मागितले की घेणारा म्हणतं पटकन दिली पण मागायला चुकलो 5,000 नक्की दिले असते. म्हणजे द्रव्य देण्यामध्ये तृप्त होत नाही व्यक्ती कुणीच पण अन्नदानाने तृप्ती होते. बस एकर दिला की मनुष्य म्हणतो आता काय वाढू नका. म्हणून कलियुगामध्ये देण्यासारखं आहे अन्नदान. देणे को अन्नदान और लेने को हरिनाम. या ठिकाणी अन्नदान तुम्ही करतात. आज तर असं विशेष कार्य या ठिकाणी घडलेलं आहे. या 4 वस्ती आहेत तिथे सौताडे वस्ती गांधरे वस्ती खरात वस्ती अजून डगे वस्ती. या 4नी मिळून महिलांना विशेषत्वाने धन्यता द्यावी वाटते. का तर प्रत्येकीने पुरणपोळी करून आणलेली योगदान किती चांगले. एकमेका सहाय्य करून अवघा धरू सुपंत हे समाजाला दाखवून देण्याचं काम आहे की आपण किती एक राहिल्यानंतर काय करू शकतो. मग एकत्र या एकीमध्ये मनुष्याची प्रगती आहे. जीवनाची प्रगती संसाराची प्रगती शिक्षणाची प्रगती सर्व ठिकाणी प्रगती करणार. अंतःकरणामध्ये मोल काढून टाका. राहायचं किती दिवस माणसाला 5-50 वर्ष जगायचं जास्त काही नाही. त्यात ओरिजिनल 15 वर्ष आम्ही माणसा 15 वर्ष 35 पर्यंत 25 पर्यंत लग्नच होत नाही. वेळ लागत नाही. झालं लग्न तर 15 वर्षामध्ये संसाराचा आनंद घेता येतो. 40 संपले की आपलेच इंद्रिय आपल्याला बाजूला काढतात आणि मग 40च्या पुढे गेल्यावर घरात बी आपल्याला तुम्ही आता मंदिराकडे जातो काय राहत जाऊ आयुष्य जात आहे आपले थोडे पण अभ्यास सगळे सगळे कीर्तन करू शकतात. भाग्य टाळणी पंढरीला न जाता संसाराचं सावड कष्ट करून कला जपणं ही काही सोपी गोष्ट नाही. म्हणून सुंदर प्रमाणे आयुष्य जात आहे पहा. आपलं लक्ष नेमकं इकडंच नाही. मनुष्याने वेळेला महत्व दिलं पाहिजे. वेळ हाच पैसा आहे. वेळ हेच धन आहे लक्षात ठेवा. संतांनी जागृती केली 400 वर्षापूर्वी तुकोबळ आहे. आयुष्य जात आहे पहा. काळ जपतशी महा. काळ सारखा टपू नये. बस तुम्ही कोणाच्या नजरेतून चुकले ना काळाच्या नजरेमधून चुकणार नाही.
असा उंदीर आणि पोका याचा दृष्टांत घातला महाराजांनी. पाहतो उंदीर घेऊन जाई बोका, तैसा काळ लोकांनी तसे, त्या नयाने काळ लोकांना नेतो. म्हणून तुम्ही सावधान झाली. भविष्यामध्ये जे सत्कर्म तुम्ही आज या ठिकाणी मांडलेले अन्नदान आणि विशेषत्वाने नामदान अर्थात ज्ञानदान. आज जगामध्ये जर सगळ्यात मोठा दाता कोण असेल तरी अन्नदान करणारा आणि दुसरा भगवंताचं नामचिंतन करून घेणारा दाता तोची दादा देवकी नारायण स्मरणी, नारायण स्मरणी, नारायण स्मरणी. भगवंताचं नामस्मरण करण्याला जो मनुष्याला प्रोत्साहन देतो तो दाता आहे. आज भजन करून घेणारे बाळूमामा आहेत आणि भजनाच्या साधनेमध्ये आणि तुम्ही सर्वांनी सहभाग घेतलेला आहे म्हणून सर्वांना धन्यवाद. पुरणपोळी त्याला गोडी आणायचं काम आमच्या पाटील साहेबांकडे, बरोबर आहे ना? गुलाबी पाटील साहेबांकडे काय आनंद आहे, काय मजा आहे तुमची. ही गोडी आणायचं काम काही सोपं नाही. याच्यामध्ये किती आनंदी पहा तुम्ही आता. म्हणून सर्व या भाविकांना, या बाळूमामांच्या बरोबर असणारे सर्व त्यांचं मंडळ सर्वांना धन्यवाद देतो. आणि थोडक्या वेळामध्ये नाथरायांच्या अभंगाकडे आपण वळू. नाथ महाराज या अभंगामध्ये संतांबद्दल कृतज्ञता व्यक्त करतात. नवे नवे संत किती श्रेष्ठ आहेत, संतांबद्दल आपल्याला आपला काय अभिप्राय आहे हा या अभंगाचा परामर्श आहे खऱ्या अर्थाने सत्य. आणि म्हणून नाथ महाराज म्हणजे पैठण निवासी. नाथ महाराजांचं कार्य महाराष्ट्रामध्ये अतिशय थोड आहे. सर्वात आणि अथांग जर वाङ्मय असेल तर नाथांचं आहे. नाथरायांचं भारूड आहे, नाथरायांचं हरिपाठ आहे, नाथरायांचं भावार्थ रामायण आहे. त्या रामायणाचा आदर घेऊन अनेक घर आजही राम लक्ष्मण भरत शत्रुघ्नासारखे भाऊभाऊ जीवन जगतात. याला कारण नाही आमच्या नाथरायांच्या रामायणाची शिकवण. अनेक महिला आई वडिलांची सेवा करतात, पतीची सेवा करतात. याला कारण आहे नाथरायांच्या रामायणाची शिकवण. पहा, आज महिला बाहेरून घरी नांदायला येते ना, ते बाहेरचं केवढंही सुख असलं तरी पती सेवेला महत्व देते. दिलं पाहिजे हे दाखवून दिलं ते आमच्या सीतामाईने दाखवून दिलं. नाथरायांनी गूढ वर्णन केलं रामायणामध्ये. तुम्हाला त्याची एकच गोष्ट सांगतो ऐका. सीतेला स्त्री म्हणून पाहू नका, ती भक्त आहे, भक्त. केवळ स्त्री नव्हे सीता, ती निज भक्त तत्वतः. सांडोनी राजे वैभव सर्वथा, सेवेच्या निज स्वर्ता वनाली. केवळ स्त्री नाही सीता. म्हणून रामायणाचा आदर्श घ्या, प्रेम द्यायला प्रेम घ्यायला शिका. अनेक अशा प्रकारची वाङ्मय नाथरायांनी केलेले आहे. नाथराय म्हणजे शांत मूर्ती आणि श्रीमंत, लक्ष्मी आणि विद्या एका ठिकाणी नादवण्याचा पुरुषार्थ केला तो नाथरायांनी केला. विठ्ठल की लक्ष्मी आणि संपत्ती विद्या एकत्र राहू शकणार नाही. तो कोणाचा शाप काय वेगळं, त्याला फार मोठी कथा आहे, ती सांगत नाही थोडक्यामध्ये सोडलं. पण नाथरायांनी आपल्या भक्तीच्या बलावर पुरुषार्थ गाजवला. सज्जनो, असे महान भक्ती नाथराय. एवढंच काय, नाथरायांची भक्ती एवढी श्रेष्ठ की प्रत्यक्ष परमात्मा नाथाच्या घरी
पुरणपोळी हे जेवण नाथरायांचं प्रियतेच आहे. आणि म्हणून मी आज तुमच्या पुरणपोळीच्या पंक्तीला नाथांचा अभंग निवडला. तिथं आल्यावर डोकं चालवलं काय केलं पाहिजे. नाथांच्या घरी दररोज पुरणपोळीचा बीज राहायचा. एक ग्रस्त असा होता गावामध्ये नुसता वर जाग्या, जिथं पंगत असेल तिथं जेवणार. एके दिवशी त्यांनी पुरणपोळी खाल्ली कोणाच्या तरी पंक्तीला आणि आईजवळ जाऊन हात धरला, माय मला पुरणपोळी पाहिजे. तो काळ अतिशय दारिद्र्याचा असल्यामुळे माई त्याला पुरणपोळी देऊ शकत नव्हती. परंतु कोणातरी एका संताची भेट झाली आणि सांगितलं, मुलगा फार हट्टी दिसतो, काय चाललंय आई साहेब. आई साहेबांनी सांगितले हकीकत, हा पुरणपोळी मागतो, काय करावं. त्या महात्म्याने सांगितलं याला पुरणपोळी पाहिजे ना, तर याला पैठणला नेऊन सोडा. आणि पैठणला सोडला. त्या ठिकाणी नाथांच्या आणि संपर्कामध्ये आलेलं आहे. दररोज पुरणपोळी खाणे, नाथांचं आसन टाकणे आणि झोपून जाणे एवढा त्याचा कार्यभाग होता. परंतु पहा सत्संगती किती श्रेष्ठ असते. एवढा सामान्य होता, नुसतं खाण्यासाठी गेला, पण एवढा ज्ञानी झाला, एवढा ज्ञानी झाला की पुढे नाथांचा निर्यात काळ जवळ आला. आता नाथांचा समाधी सोहळा आहे जवळ, दिंडी चालू केला षष्टीला. आणि मग त्या काळामध्ये नाथरायांकडे असणारा काही शिष्य समुदाय, हरिपंडित नाथांचा चिरंजीव पंडित होता, शास्त्राचा अभ्यास केलेला होता. आणि मग सर्वांनी विचार केला की नाथरायांचा आता प्रयाण काळ जवळ आलेला आहे आणि रामायणाचं कार्य त्यामुळे चालू होतं. त्यावेळेस काहींनी विचारलं नाथरायांना की महाराज तुमचा निर्याण तुम्ही निघायचं म्हणता, पण उरलेलं कार्य बरंच बाकी आहे, कोणी करणार पूर्ण. नाथराई काय बोलतच नसत. 4 दिवस याच गप्पा सारख्या पुढे विचारायची शिष्य मंडळी. आणि त्यावेळेस नाथ सहज बोलले काय बोलले माहिती की उरलेलं रामायण माझा हा गावबा नावाचा होता ना पुरणपोळी खायला गेलेला, तो पूर्ण करील. आणि काय सगळे हसायला लागली. म्हणल्याला खाण्याशिवाय काही कळतं का. पण लक्षात ठेवा सज्जनो, शक्तिकाल संपताना तिथून पुढे उत्तरकांड रामायणामध्ये आहे. हे सर्व कोणी लिहिलेले गावबानी लिहिलेलं आहे. हे संतांच्या कृपेचं फल आहे. हे नाथरायांचं श्रेष्ठत्व आहे. आणि म्हणून संतांचं श्रेष्ठत्व आपण थोडक्यामध्ये पाहूया. असे महान तत्वज्ञानी संत नाथराय, त्यांनी ज्ञानेश्वरी शक्ती केली, नाथरायांनीच केली. बरं, नाथरायांचे फार महाराष्ट्रावर उपकार आहे. आणि आपण सर्व भाग्यवान आहोत की महाराष्ट्रामध्ये आलो. त्या भारत देशामध्ये जन्माला येणं पहिलं बाकी आपलं सर्वांच. भरतखंडी नरदेहाची प्राप्ती ही तव परम भाग्याची संपत्ती, फार मोठी संपत्ती. पण त्यातली त्यात पुन्हा महाराष्ट्रामध्ये आलो. इतर राज्यामध्ये पहा, आता गुगल युट्यूब फार निघलेले, कितीतरी भयानक परिस्थिती इतर राज्यामध्ये. आपल्या हेतून सुद्धा कितीतरी त्रास होतोय बाहेर. म्हणून तुम्हाला त्रास होत नाही त्याला एकमेव कारण संतांच्या विचाराने जीवन जगणार आपला महाराष्ट्र. जसं भजन करत प्रत्येक जण नाही करू द्या, सगळ्याला नाही शक्य. पण भजनावाल्याला जोपर्यंत किंमत देते ना, तोपर्यंत त्याला दुःख होणार. संतांना जोपर्यंत आसन दिलं जाते महाराष्ट्रामध्ये, तोपर्यंत महाराष्ट्र सुजलाम सुखीच राहणार, ज्ञानीच राहणार, समाधानीच राहणार. आणि संतांची गादी संतासी असणी पूजा करी काया वाचा मनी, ही शिकवण तुम्ही सर्वांनी जोपासलेले. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आपण सर्व सुखी आहोत. ही संतांची भूमी आहे. तर संतांचे उपकार आपल्यावर आहे. उपकारार्थ निर्माण केलेले अनेक पदार्थ आपल्याला दिसतात. गाय परोपकारी आहे, नदी परोपकारी आहे. नदीचा किती परोपकार. नदी वाहते उगमापासून समुद्राला जाते, स्वार्थ आणि परार्थ करणारी नदी आहे. ज्ञानोबारायांनी लिहिले, फेरी तपाप ताप ओखी ततीची पादप समुद्राचा या पतंगीची जैसे. समुद्राला जाते, मिळते, तिकडे थांबते, प्रवास संपला तिचा. गाय दूध देते. बरं का, गायीचे अनेक उपकार. गाय सांभाळा. आपलं भाग्य आज एक गोपालक आपल्यामध्ये मिलिंद त्याच्या पुढे किती सुंदर काम घेतले त्यांनी. सुशिक्षित आहे, ग्रॅज्युएशन आहे, तरी सुद्धा कुठले नोकरीकडे भटक बसण्यापेक्षा जन्माचं सार्थ काही होईल
उपजीविकेला काही नडणारच नाही. जो गायीची सेवा करतोय त्याला काय, गोपालक म्हणजे कृष्णाचं काम आहे ते. आणि आपण सुद्धा आपल्या समाजातले असे काही पोरांकडे लक्ष दिलं पाहिजे. अशी गोशाला आपल्या जवळ आहे, बाहेर काय हरकत नाही जाऊन त्याला मदतही केली पाहिजे. नाहीतर 1000-500 आपल्या इकडे तिकडे जातातच कुठे. एखाद्या लग्नात 10,000 रुपये खर्च कमी करा, पण त्याला बोलवत जा, गोदान म्हणून काहीतरी मदत करत नाही. आपलं सगळ्यांचं कर्तव्य आहे. कारण गाय हे आपल्या हिंदू राष्ट्राचं महान दैवत आहे. आणि म्हणून गाय परोपकारी आहे, नदी परोपकारी आहे, झाड परोपकारी आहे. झाडाला काय घेणं देणं, खायला शेण खाते पण फळ देते. किती चांगले झाड लावलं पाहिजे, झाडावर प्रेम केलं पाहिजे. झाडावर एवढा प्रेम करा की ते झाड तुम्ही तोडायला जरी गेला तरी सावली देते. ज्ञानोबा राय सांगतात, कालावणी गंडावया घाव घाली, कालावणी की केली दोघा समान सावली वृक्ष देता. ते झाड दोघाला समान सावली देतो. पण याही पेक्षा संतांचा परोपकार सर्वश्रेष्ठ आहे, तो अवर्णनीय. काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे उपकार, काय सांगू आता संतांचे देणारे आई वडील असले ना तरी त्यांना हित माहिती नाही. हित नाही ठावी जननी जनका दाविती लौकिका चारतीही. लोकाचार दाखवणं मोकळं होणं एवढं आई बापाला कळतं. लहानाचं मोठं करणे, तोंडाची 4 हात करणे, येल मांडवाला लावणे, मरायला मोकळं होणे एवढं करतात आई वडील. परंतु याही पेक्षा काही वेगळं करायचं काम संत करतात. आणि म्हणून जगाचं सर्व सुहित पाहिजे ती संतांनी पाहिलेले. तरी ती सकळ मज निरंतर जागविती. जागवायचं काम संत करतात. आणखी काय काय संतांचं काम आहे. संत आणि आपण बोलतो एखाद्याला दुःख होईल, पण संत बोलले तर कल्याण होईल. सहज बोलणे हितोपदेश करुणी सायास शिकविती. संतांची सहज जरी भाषा कळली आपल्या कानावर कळली तर कल्याण होईल. पण माणसाची सहज पुढे वाटवून होईल अशी काय माणसं त्याला. एका बाहेर गावून आलेली काही मंडळी होती, जुन्या काळाची फेटे वाटून एक ठिकाणी लग्न जमून चालले होते. आणि एक 80-90 वर्षाची म्हातारी दारामध्ये बसलेली. तिने सहज पाहिलं या गाड्यात, कोण बघावचे बाबा, गाव इकडे कुठे आणते काय, तुमच्या शेजारची मुलगी आमच्या मुलाला जमवली म्हणून भाकरी बांधून घेऊन जाते. आता म्हातारी मारावं, पण सहज बोलली. सहज काय बोलली माहिती का, बरं झालं बाई, लई दिवस खेपतच होती म्हणजे लग्न मोडून गेली. सहज आपण बोललो तरी आपल्यामध्ये एखाद्याचं नुकसान होईल. संत महात्मे सहज बोलले तरी कल्याण होईल. म्हणून जीवनामध्ये मनुष्य हा संघ प्रधान मनुष्य आहे, प्राणी आहे. बिना संगतीचं कोणी राहू शकत नाही. प्रत्येकाला काय लागते, संगती लागते. बिना संगतीचं कोण राहू शकणार नाही. नव्या परमात्म्याने ही सृष्टी निर्माण केली, एकट्याला राहावं ना म्हणून तर त्याने संघ केला. एक लेणी कंठवीची येणे निर्माण केली 14 भुवनी. तारा सूर्य सर्व काही निर्माण केलं परमात्म्याने, एकट्याला करमलं नाही. तर प्रत्येकाला संगतीची गरज आहे. परंतु काही संगती बाधक आहे तर काही संगती साधक आहे. जीवनामध्ये संत संगती ही साथ आपल्याला कल्याणकारी आहे. प्राप्त व्हावी, संतांची भेट व्हावी
परंतु त्या भेटी करता अंत्यकरणाच्या ठिकाणी तसा भाव असावा लागतो. आणि कोणता भाव असावा लागतो तर त्याच्या अंत्यकरणामध्ये पहिली अगोदर तळमळ असावी लागते. त्याला कोणतरी बडबड करते पाठीमागे 15 मिनिटं फक्त थांबा. बडबडचं कीर्तनाचं फार वागलं आहे, कारण आमचा आत्मा नाही या बाळू मामाचा आहे. कुणी बडबड करायची नाही, कीर्तन लगे बंद होईल. काय सांगत होतो मी आता पहिल्यापासून सांगावं काय आता विषय वा त्याच्या अंतःकरणामधला भाव आणि तळमळीचा असावा. त्याला शास्त्रीय भाषेमध्ये जिज्ञासू वृत्ती असली पाहिजे. कैमी उद्धार पावे जीवाचा आद्य कर्तव्य जागृत व्हायला पाहिजे. अर्थात जिज्ञासू भाव प्रगट व्हावा. प्रत्येक संतांच्या अंतःकरणामध्ये लौकिक अर्थ का होईना, परंतु त्यांनी स्वतःच्या ठिकाणची असणारी जिज्ञासूता प्रगट केलेली. अनेक संतांचे अनेक अभंग आहेत, त्याची सर्व प्रमाण आपल्या पाठ आहेत. एखादी झलक म्हणून तुम्हाला सांगतो. तुकोबारांच्या जीवनामध्ये जर तळमळीचे अभंग पाहिजे असेल तर सापडतील. महाराज सुद्धा म्हणतात तसावेची ही जीवाटी जे जे भेटी तयासी देव कृपा करील मज काय लाज राखील. ज्ञानोबारांची तळमळ पहा. पहिलं तोगी काऊ कोकताही शकुनगी माई सांगताही. ज्ञानोबारांची तळमळ आहे. नाथरायांच्या अंतःकरणामध्ये ही तळमळ आहे. संत आहेत, सर्वज्ञ आहेत, तरी सुद्धा जगत कल्याणार्थ संतांनी घेतलेला हा नम्र भाव आहे. आणि म्हणून संतांची जीवाला आत्यंतिक गरज आहे. कशा करता तर आत्यंतिक दुःखाच्या निवृत्ती करता आणि परमानंदाच्या प्राप्ती करता. कारण आपण ज्याची ज्याची संगती केलेली ती सर्व आघात आहे, आघात करणारे, दुःख देणारे, त्रासदायक आहे. पण एक वर्ग असा आहे की केवळ सुख देणारा वर्ग येतो, म्हणजे संत वर्ग. सुख एक हेची ठाई नाही नासतही ठाई. अविनाशी सुखाची प्राप्ती करून येता संत म्हणून नाथरायांच्या जीवनामध्ये संतांची भेट झाली. आणि त्या भेटीमध्ये संतांच्या भेटीचा काय परामर्श आहे हे समाजापर्यंत पोहोचवावा याकरिता नाथ महाराज ज्या दिनाला ज्या दिवसाला संत भेट झाली त्या दिवसाला धन्यता देतात. अभंगाचं पहिलं चरण दरम्यान संत दर्शना
नाथ संत धन्याजी दीन. दीन हा शब्द वापरलेला आहे. दीन म्हणजे दिवस, परंतु हा अनेक अर्थाने वापरला येतो. दिवस म्हणजेच मनुष्य देह प्राप्त झाला आणि त्या काळामध्ये संतांचं दर्शन झालं. इतराला दर्शन होऊन काही संत कळणार नाही, पण मनुष्याला मात्र संत ओळखण्याचं ज्ञान आहे, संत ओळखण्याची बुद्धी आहे. आणि म्हणून या देहाला आल्यानंतर संतांना ओळखायचं शिकलं पाहिजे. याची देही ओळखी करात्मा राम, स्वस्वरूपाचं ज्ञान करून देतात संत म्हणून या दिवसाला महत्व आहे. हा शेवटचा क्रमांक आहे सध्या. शेवटाची पाळी, एक मनुष्य जन्म चुकली या वर्म फेरा पडे. वर्म चुकलं रे चुकलं, पुन्हा फेराच याची देही घडे, याची भजन करण्याच्या लायक देह आहे, परंतु भजन कसं करावं, कोणते नियम त्याच्यामध्ये त्याचं पालन करावे सांगण्याचं ज्ञान संत करतात. ते भेटले म्हणून तो दिवस धन्य झाला. मनुष्य देह धन्य झाला, दिवस सार्थक केला. या काळालाही धन्यता दिली, वेळेला धन्यता दिली, दिवसाला धन्यता दिली महाराजांनी. की धन्य आदि दिन संत दर्शनाचा परिणाम अनंत जन्मीचा शीन गेला. जन्माचा शीन काय, इतर कामाचा शीन तुम्ही घालू शकता, गरम झालं तर फॅन लावू शकता, थोडा विश्रांती केली तर सुख लावेल, शीन कमी होईल. परंतु एक शीन असा आहे सज्जन की त्या क्षीणाला कष्टाला आणि जगात जोड नाही असलं कष्ट आहे, महाभयंकर कष्ट आहे. आणि त्याला गर्भवासाचं कष्ट म्हटलेलं आहे. एवढं वाईट आहे, एवढं वाईट आहे. ज्ञानोबा म्हणतात, अहो गर्भवासाचं दुःख जर सांगायचं म्हटलं तर दगड फुटेल इतकं दुःख आहे, इतकं दुःख आहे. पुष्कळ प्रमाण आहे, पुढे अभ्यासी प्रमाणात येणारी, पण वेळ कमी असल्यामुळे पुढे जाऊ. माऊलीची गोरी सांग, मातीच्या उदर कुहरी पचोनी विष्टीच्या जातरी. चारी बाजूला विष्ट आहे आईच्या उदरामध्ये. एक ना दोन दिवस नाही माय बाप, 9 महिने 9 दिवस केवळ आणि केवळ जठराग्नी त्रास देतो, भडकलेला असतो. चारी बाजूला विष्ट, विष्टाले पच हुगडे नाकी तोंडी कृमी किडे. गर्भवतीचे दुःख गाणे कवना पुढे सांगावे. एवढा गर्भवास वाईट आहे माय बाप. आणि म्हणून नाथराय म्हणतात, या गर्भवासामधून बाहेर सहज काढतात ते असे संत काढतात. बाळूमामासारखे साक्षात्कारी पुरुष काढतात. का? त्यांच्या जवळ एवढी ताकद आहे की आज एवढ्या माळरानामध्ये एवढा समाज एकत्र होतो, याला एकमेव कारण आहे त्यांचं तप आणि त्यांनी कमवलेल्या अष्ट महासिद्धी हे काम करतात.
ही महिमा सिद्धी त्यांच्याजवळ आहे ना बाळूमामाकडे, आणि त्यामुळे त्यांच्याकडे सहज समाजाचा ओघ आहे. आपण म्हणतो आम्ही एवढं मोठं परमार्थ करतो पण लोकच साथ करत नाही. तुझं तर कमी पडले, बाकी काय जगाला दोष देऊ आपण कमी अजून असं कबुली दिली पाहिजे. तसं न्याय आहे. संतांच्या दर्शनामध्ये ही शक्ती आहे की गर्भवासाचं दुःख संत संपवतात. म्हणजेच भक्ती हा विषय संत आपल्याला देतात. तो भक्ती विषय इतका श्रेष्ठ आहे की गर्भवासाचं दुःख जाणवतही नाही असं भक्तीतलं ज्ञान आहे. असा भक्तीतला आनंद आहे. तुकोबाराने उगाच भक्ती मागितली नाही, गर्भवास द्या पण भक्ती द्या. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे मासी. म्हणून जन्म आणि मरण या दोन गोष्टी शीनदायक कष्टदायक असल्यामुळे हा शीन कमी करण्याचं काम, हा त्रास कमी करण्याचं काम संत कृपेमुळे होत असतं. म्हणून नाथ महाराज सांगतात अनंत जन्मीचा शीन गेला नित्य फजिती. आपल्याला किती वेळा जन्मायावे नित्य भावे फजित मनोनी जीव भ्याला शरण गेला विठुसी. म्हणून तर परमात्म्याला शरण जावं लागतं. असा हा गर्भवास, आणि गर्भवासाचं दुःख जितकं वाईट तितकंच मृत्यू सुद्धा आहे. मृत्यू आपण दररोज नित्य मृत्यू रोज आपण मरतो. रोज एक सेकंद गाठा वाजला की आपला तेवढा विषय एवढं लक्षात ठेवा. म्हणून एक सावधानतेने सांगतो संतांचा निरोप. एवढ्या सुंदर प्राप्त झालेल्या देहातला एकही वेळ व्यसनामध्ये घालू नका. दारूच्या दुकानाकडे जाऊ नका. आई वडिलाला त्रास होईल असे शब्द वापरू नका. बोलायचं असेल तर असं बोल, बोले ऐसा बोले, हे नाही बोले विठ्ठल बोले, नाहीतर बोलूच नको. बोलला तर समोरच्याला आनंद होईल असं बोल. नाहीतर काय माणसं बोलतात पण नाही भेटला तर बरं होईल असं वाटत. जर बोलतात पण वाईट बोलतात असं बोला. मुख्य अमृताची वाणी देह देवाचे कारण. ज्ञानोबाला किती ज्ञानी, परंतु शब्द काय वापरला गोड ज्ञानेश्वरी. माझा मराठाची बोलू कौतुके अमृता ते पैदा जिंकी ऐशी अक्षरी रसिके मिळवीन. अमृत एका बाजूला आणि चांगलं बोलणं एका बाजूला. सध्यानं अमृत महागही कोणी पाहिलंही नाही, कोणाला दिसतही नाही, परंतु हेच अमृत आपल्या हृदयामध्ये आपल्या रचनेमध्ये असलं पाहिजे. हे शिकवण संत देतात. आणि म्हणून त्यामुळे आपल्याला या आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि परमानंदाची प्राप्ती होते. म्हणून संतांचे उपकार, संतांच्या उपकारामधून उतराई होण्याकरता आपण कमी पडतो. कारण संत हे उपमा द्यायची झालं तर फक्त आई आणि वडील यांची संतांना उपमा पुसते. बाकी त्याचं वर्णन आपण इतर शब्दाने करू शकत नाही. तुम्ही संत माय बाप कृपावंत. काय तुकोबारायांचे लिहिताय पहा. एवढे पंचमवेद निर्माण करणारे तुकोबारा आहे, तुम्ही स्वतःला पुस्तक म्हणून घेतात. आज ही शोकांती काय आपल्याकडे असणाऱ्या कमी ज्ञानाला सुद्धा आपण कमी समजत नाही, आपल्या पदाला कमी समजत नाही, कोणापुढे नम्र होण्याची आपली तयारी नाही, आणि त्यामुळे आपल्याला दुःख भोगावं लागतं. एकमेकाचा मान राखणं, एकमेकाला आदर देणं हे माणसाचं कर्तव्य. हा माणूस विसरला. कोट्याने माणसं दिसतील पण त्याच्यामध्ये निवडून एखादा माणूस काढावा लागतो. ही शोकांतिका आहे. आज मग नाथरायांना काही प्रश्न विचारला असावा की नाथ महाराज संतांचं श्रेष्ठत्व कळालं, परंतु मग संतांबद्दल तुमच्या ठिकाणी काय आदर आहे, काय अपेक्षा तुम्ही व्यक्त करता? दुसऱ्याच्या
सोडावी चरण त्यांची. याचा अर्थ लावताना लक्षात घ्या. आपण एक कळू शकतो, कदान सोडावी चरण त्यांची. शब्दार्थाने विचार केला तर चरण या शब्दाचा अर्थ होतो पाय, आणि मग आपण म्हणतो की संतांचे पाय कधी आम्ही सोडणार नाही. बरोबर आहे, जरूर संतांच्या पायाचा आदर करा. पण चरण याचा अर्थ आचरण शब्दाचा अर्थ लक्षार्थाने विचार करा की संतांनी जे दाखवलेला मार्ग आहे आणि त्या मार्गाचाच आम्ही अवलंब करू, त्याच मार्गामध्ये आम्ही सतत राहू. हे नाथ महाराजांना आपल्याला सांगायचं आहे की कदान सोडावी चरण त्यांची. त्या पंथाने जा, त्या पंथाने गेल्यानंतर त्रास नाही. तिन्हीची पंथी चालू जाता नकडी गुंठा घोडी काही. म्हणून संत मार्गाने गेली, पुढे गेले त्यांचा शोधीचा मार्ग. समाजदा शोध घेता मी. त्या मार्गाने संत गेले म्हणजे ज्या आचाराने ज्या विचाराने संत जीवन जगले आणि त्याचाच आचरण जीवनामध्ये आम्ही करू, हा एक त्याचा अर्थ. आणि आलिंगन द्यावी. आलिंगन हा आपल्या आणि या मायभूमीमधला एक चांगल्या प्रकारचा सुसंस्कार आहे. पण आलिंगनाचे अनेक प्रकार आहेत. आलिंगन कोणी कोणाला देऊ नाही. आलिंगन द्यावं पण विसंगत आलिंगन नको. लय प्रेम अंतःकरणामध्ये उत्पन्न झालं आणि एखादी सापालाच आलिंगन दिलं, परिणाम होईल का नाही? अशी सर्पवृत्तीची काही माणसं आहेत, त्याला आलिंगन देऊ नका. विंचवाला एखाद्याने महाराजांनी सांगितलं जरूर त्याच्यामध्ये ईश्वर तत्व आहे, पण स्वभाव गुणधर्म असल्यामुळे त्याला लांबून नमस्कार, लांबून नमस्कार. सर्पविंच जरी नारायण दोन्ही जीवन नव्हे, लांबूनच त्याला वंदन करा. तशी काही समाजामध्ये मानसी सर्पासारखी विंचासारखी. हो, विंचवाचे तरी नांगीत विषय, पण एवढी काही जगात माणसं समाजात एवढी दुर्जन आहे, सर्व शरीरच विषाने भरले. विंचू बिचारा एखाद्या भेटला ना अंगावर चढला, त्याचा तो विषाचा टँकर पाठी घेऊन जरी पळाला तरी आपल्याला काय होणार नाही. पण दुर्जन सहज भेटला, कांद्यापेक्षाही वाईट वर्णन केले. तैसा दुर्जन सर्वांगी. तुका म्हणी विंचवाची नांगी, तैसा दुर्जन सर्वांगी. म्हणून त्यापासून सावधान. ईश्वर तत्व जरूर आहे, पण संगती करताना अशी करा की विसंगती होऊ देऊ नका. फजिती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून परमभाग्य आलिंगन द्या, पण कुणालाही देऊ नका. चुकून आलिंगनाला तयार झाला भीम. धृतराष्ट्राने अपेक्षा व्यक्त केली की अरे हा माझा पंडूचा मुलगा भीम, त्याला मला आलिंगन द्यावं वाटत नाही. परंतु ते आलिंगन जे होतं ना, द्वेषालिंगन होतं. आलिंगन होतं पण अंतःकरणामध्ये द्वेष होता. भीमालाही समाधान वाटलं, वा आज कसे काय माझा योग आला की प्रत्यक्ष काका मला दर्शनासाठी बोलवत आहेत. हे कृष्णाला माहिती होतं. कृष्ण परमात्मा हा पांडवांचा सहकारी होता. भगवंताने सांगितलं की भीमा लय खुश आहे गाडी आज. आज काय म्हणले, आपला दिवस चांगला उगवलाय, आज काकांनी बोलवले. आलिंगन नाहीच म्हणतात काका. बरोबर, ठीक आहे, पण जरा सावधान. आम्हाला ऐका नाही मग निमंत्रण द्यायचं म्हणजे हो का नाही, या ना तुम्ही. अमुक वेळ ठरलेली आहे, सकाळचे 11 वाजता आलिंगनाची वेळ ठरली. भीम सुंदर कपडे तुटले परिधान करून आलेला आहे आणि त्यावेळेस कृष्ण कन्हैयाने अशा काही कला केली. सज्जनो, एक लोखंडाचा भीम तयार केला आणि तो लोखंडाचा भीम धृतराष्ट्राच्या आणि ओरिजिनल भीमाच्या मध्यभागी बरोबर आलिंगनाच्या वेळेस ठेवला. धृतराष्ट्र एवढा द्वेषी होता, एवढ्या स्वतःच्या मुलावर प्रेम होतं सज्जनो, त्याचं स्वतःच्या मुलावर असणारं प्रेम व्यक्त करायचं आणि भावाचा पोरगा संपवायचा. हा द्वेषाचा आलिंगन देणारा धृतराष्ट्राने कडकडून लोखंडाच्या भीमाला आवडलं असं पीठ करून टाकलं. त्याला म्हणायचं द्वेष आहे. आलिंगन घ्यायला जर चुकला असता भीम तर काय झालं असतं, भीमाचं वाटवळ झालं असतं. हे झालं द्वेषालिंगन. दुसरा एक क्रोधालिंगन. क्रोधाचं आलिंगन अफजल खानाने दिलेलं क्रोधाचं आलिंगन. छत्रपती शिवरायांना बोलवलं, आलिंगन गळा भेट ठरली. परंतु एवढा कपटी कारस्थानी क्रोधालिंगन देत असताना शिवरायाला संपवण्याच्या विचाराचं आलिंगन होतं मायबाप. परंतु आमचा शिवबा हा यशवंत कीर्तिवंत ज्ञानवंत असल्यामुळे छत्रपती शिवरायांनी
त्याला ओळखून आलिंगन दिलेले, सावधान राहिले आणि गाफील राहिले असते तर शिवबा वाचले नसते आणि हा महाराष्ट्र गंध अक्षरावाला राहिला दिसला नसता. विठ्ठला कधी महाकवी एवढे राष्ट्रामध्ये मंडळी होऊन गेली पाहिजे. ही संतापेक्षा कार्यामध्ये कमी नाही. छत्रपती शिवराय, शाहू महाराज, संभाजी महाराज, ज्योतिबा फुले, सावित्रीबाई हे काही कमी दर्जाची मंडळी नाही. बाबासाहेब आंबेडकर कमी दर्जाची माणसं नाही. सांगा देवकाने होत हे जर लोक नसते, सावित्रीबाईंनी त्याग दाखवला नसता तर आजची स्त्री कलेक्टर झाली असती का सांगा. ही सुद्धा संत विचाराची माणसं आहे आणि म्हणून माणसामध्ये प्रत्येक घरात अशा माणसांची गरज आहे. आणि ही शिकवण जर कोणी दिली असेल तर संतांनी दिली. छत्रपती शिवरायांनी जर छत्रपती शिवरायांनी जर तुकोबारायांची गुरु म्हणून आणि स्वागत केलं नसतं तर जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या कृपेविना हे राष्ट्र सुद्धा जिंकता आलं नसतं. छत्रपती शिवरायांना लागणारे मावळे आणि स्वतः तयार घडवले असतील तर कोणी घडवले तर आमच्या जगद्गुरु तुकोबारायांनी घडवले. ते सगळे अभंग तुम्ही पहा. गाथ्यामध्ये पाईके नावाचे अभंग काही सैनिक आहेत. तर अभ्यास करा. मराठी आहोत आपण, प्रत्येकाच्या घरामध्ये गाथा ठेवा. नको त्या पुस्तकांचं घटोळे बाहेर द्या फेकून. त्या कादंबऱ्या निदंबऱ्या काही गरज नाही. बस अशा राष्ट्रसंतांची विचार आपल्या घरामध्ये राहावीत याकरता घरात संत साहित्य ठेवा. प्रसार माध्यम एवढी वाढलेली की आज तुम्हाला झोपेपर्यंत ते मोबाईल सगळं काही सांगत जरी असलं तरी या मंडपामध्ये येऊन बसून जे ज्ञान तुम्ही ऐकणार, हे दर्शन जे घेणार त्याला जगात तोड नाही. म्हणून आज 12व्या शतकापासून चालत आलेल्या परंपरेला जगात थोडं जोड लागला नाही. पण आजही लाखो समाज संतांच्या या मांदियाळीमध्ये सहभागी होत आहे. हे परम भाग्याचं लक्षण समजा. कारण संतांचं कार्य हे त्यागाचं कार्य आहे. म्हणून आलिंगन देत असताना मी सांगत होतो बारकावा की जर चुकली असती शोभा तर नसता घराला महाराष्ट्र. परंतु आलिंगनामध्ये धोका टाळला की स्वतःच्या बुद्धीवर. आणि क्षमालिंगन आहे ते संतांचा. सद्गुरु संत गुरुचं आलिंगन करत जावं. वारकरी मंडळीमध्ये आलिंगनाला चुंबत आहे. एकमेकाला वारकरी पहा लाखोनी समुदाय एकत्र आला तरी एकमेकाला आलिंगन देतो, पायाला स्पर्श करतो. त्यामध्ये आनंद, किती आनंद आहे. त्या आनंदाला प्रत्यक्ष स्वर्गातील देवांना सुद्धा तो आनंद मिळत नाही. अमरपदाला पोहोचले परंतु या ठिकाणी हे जे चालला ना सोहळा, हा सोहळा त्यांना मिळत. त्यांना वाळवंटातलं सुख आहे ते घेता येत नाही. त्याला या ठिकाणी इथंच यावं लागतो. आस करती ब्रह्मादिक, आस करती ब्रह्मादिक, आहुणी वाळवंटीचे सुख. धन्य धन्य मृत्यू लोक प्राप्त होईल. पण पुनरावृत्तीची खेप चुकवता येणार नाही. पुन्हा जन्माला येण्याची खेप चुकवण्याकरता बुद्धी लोकांमध्ये संत संगतीची गरज आहे. इंद्रादिक पद सहज मिळवता येतील. 100 यज्ञ, हजारो यज्ञाच्या पुण्याच्या बळावर तुम्ही राहणार. पण काल त्या ठिकाणचं भांडवल संपलं की पुन्हा यावं लागणार. कायमचं सुख, कायमचं समाधान मिळवून देणारी संगत आहे संत. आणि त्यामुळे इंद्रपदालाही तुच्छ मानलं संतांनी. प्रमादिकपदी ही सर्व दुःखाचं कारण असल्यामुळे इंद्रपणाचं भांडवल एकदा पुण्य संपली की पुन्हा आले गल्ली. काही काळच राहिला. जसं 5 वर्षाच्या काळात पुन्हा वरचा खाली येतो तद्वती इंद्र सुद्धा खाली येतो. जेव्हा त्या पुण्याची पावटी सरी, सवीची इंद्रपणाची उटी उतरी, येऊ लागती माघारी मूर्ती लोका. पुन्हा मूर्ती लोक आहे, पुन्हा तोच गर्भवास आहे. सुखवायचं असेल, मोक्ष मिळवायचा असेल तर आलिंगन संतांचं करावं. आलिंगन घडे
मोक्ष विजेता जोडी अजून एक प्रमाणे नाना मला 4 देत दिव्य झाली माझी काया दिव्य अविनाशी काया बनवली संत आणि म्हणून आलिंगन द्यावं अशी अपेक्षा आहे नाथराय म्हणतात मजवाटी त्याची आलिंगन द्यावी कदा न सोडावी चरण त्यांची बरोबर एवढाच फायदा आहे का नाथ महाराज आणखी काय सांगता त्या संगतीतलं आदिदैविक आध्यात्मिक आदिभौतिक 3 प्रकारचे वेगवेगळे ताप आहेत आदिभौतिक परिसरामधून होणारा ताप आदिदैविक आणि दैवत आहेत आपली परमात्म्याच्या इच्छेनुसार होणारा ताप नदी तापाला देवानी कोणता कोरोना आदिदैविक होत आहे आदिदैविक ताप आहे आदिभौतिक परिसर आध्यात्मिक स्वतःकडून होणारा ताप हे तिन्ही तापाचं क्षालन करण्याची शक्ती संतांमध्ये आहे पाप तापदैन्य गेले उठा उठी झाली भीती त्रिविध तापाची झाली गोळवण आणि देखील या चरण वैष्णवांचं चरण म्हणजे आचरण ज्ञान आपण जर पाहिलं प्राप्त करून घेतलं तर त्रिविध तापावर मात करण्याची शक्ती प्राप्त होते म्हणून संत नाथ महाराज संतांचं श्रेष्ठत्व या भागामध्ये करत आहेत आपण ते ऐकत आहोत की संतांकडे आणि ते निश्चित स्वरूपाने आहे ते आहे अध्यात्म ज्ञान तेच आत्मज्ञान त्याप्रमाणे शंभूची ते अंबिका चंद्रची ती चंद्रिका संतती ती विवेका सनेकी संत आहे तिथं ज्ञान ती ज्ञान पैगा भरवी जरी मनियाती आणावी संताया भजावी सर्वस्वी तन मनोजीवी चरणाशी लागावी अगरबत्त करावी दास्य सफळ म्हणून जीवनामध्ये एक काम करावं मनुष्याने जीवनामध्ये उपकार मानायचे पहिले आई वडिलांची देहदान दिला म्हणून दुसरा उपकार मानायचा संतांनी शिकवण दिली म्हणून कृपादान संतांनी केलं म्हणून आणि तिसरा उपकार परमात्म्याचा मानायचा की परमात्म्याने आपल्याला या देहाला जीवदान दिलेलं आहे 3 प्रकारचे उपकार आहे पहिले आई वडील नसते तर आपण आलो नसतो नुसतं आपण येऊन उपयोग काय या देहाला चेतना देण्याचं काम जिने हा जीव दिला दान काय जिने हा जीव दिला दान दयाची करीन चिंतन जगजीवन नारायण गायन गुण दयाची परमात्म्याचं गुणगान करावं नुसता देह दिला इंद्रिय दिले सगळं काय दिलं पण अकलच नाही कसं वागावं हे शिकवून सांगताना कृपादान केले संती कल्पांती ही सरेना म्हणून संतांनी केलेली कृपा ही कल्पांतामध्ये जीवनभर तुम्हाला अमर करून पदापर्यंत देत असते म्हणून संत कृपा त्याच्यावर झाली आणि त्याचं जीवन सार्थ केला त्यालाच म्हटलेले संत कृपा झाली इमारत फळाली म्हणून ही इमारत या देहाची सार्थकता आणि संत कृपेमध्ये असल्यामुळे नाथ महाराज म्हणतात
त्रिविध ताप संमोता संत त्रिविध तापाची धारी गुळविन एकिया चरण वैष्णवांची पदवाटी त्याची आलिंगन द्यावी कदान सोडावी चरण त्यांची गुरुनाथ महाराज परमात्म्याकडे एकच मागणी करतात की हे भगवान जीवनामध्ये आम्हाला बाकीचं काही नको आणि कधी लगे दुसरं काही नको जन धन तन हे आम्ही तुच्छ केलेलं आहे फक्त आम्हाला संत संग देई संत संगती फक्त संत संगती आणि प्राप्त झालेली संगती याची विसंगती होऊ नको अभंगाचं शेवटचं न भावा वियोग जन्मोजन्मी कुठल्याही गोष्टीमध्ये वियोगाचे दुःख सर्वात वाईट असते प्रत्येकाला जीवनामध्ये संसारी जीवन भोगत असताना अनुभवलेलं आहे काहीला पुत्र वियोग सहन करावा लागतो काहीला पत्नी वियोगाचं दुःख येतं परंतु या ठिकाणी नागरायांना मात्र संत वियोगाचं दुःख नको आहे त्यांना एवढा दुःख होतं की भक्ताला देवाचं वियोग सहन होत नाही तुकोबरे म्हणतात परमात्म्याला की भगवान तुमच्या आणि आमच्यामध्ये विसंगती झाली तर एवढं दुःख होतं ज्याप्रमाणे कन्या सासूची जाय मागे करतो पाय तैसे झाले माझे जीवा केव्हा भेटसी केशवा असं दुःख होत असत एखाद्या धनलोभ्याला ज्याप्रमाणे धन प्रिय आहे तसा भक्तांना परमात्मा प्रिय असतो सर्व भावी लोभ्या आवडी ही धन आम्हा नारायण तैशा परी म्हणून वियोगाचं दुःख अतिशय वाईट आहे संत वियोग ज्यांच्या जीवनामध्ये संत आले नाही त्यांचं जीवन उद्ध्वस्त झालं रावणाकडे अमाप संपत्ती होती सज्जन एवढं विद्वान होतं रावण त्याच्या एवढा विद्वान अजून जगात जन्माला येत आहे पण केवळ संगती नसल्यामुळे धुळीला मिळावं लागलं रावणाला काहीच नव्हतं विभीषणाकडे लाच मारून घातलेला भाऊ विभीषण पण संगती होती संतांची आणि त्यामुळे श्रेष्ठ पदाला ठरला त्या लंकेचा राजा झाला म्हणून वियोगाचं दुःख नसावं जीवनामध्ये कुणालाही व्यवहारात येऊ नये हेच या अभंगाचा परामर्श घेत असताना आपण त्याच्यामधून बोध घ्यायचंय नाथ महाराज म्हणतात की भगवान न भावा वियोग जन्मोजन्मी
प्रत्येक जन्मामध्ये कसलाही जन्म आला तरी संत संगती मिळावी अशा प्रकारची विनम्र प्रार्थना नाथ महाराजांनी या भंगामध्ये देवाकडे केलेली आहे। असो जास्त विस्तार न घेता त्याच ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो की नाथ महाराजांच्या आदेशाप्रमाणे आज आपल्याला या ठिकाणी बाळूमामाची संगती लाभली। आपण सर्व धन्य मानतो की धन्य झालो ते अशी संधी नाही। अशा प्रकारचा हा धन्यतेचा दिवस तुमच्या आमच्या जीवनामध्ये कायमचा दिवस राहावा या अपेक्षा व्यक्त करून उपस्थित सर्व माता भगिनी सर्व वस्तीवरील चारी वस्तीवरील ग्रामस्थ तरुण मंडळ यांना धन्यवाद देतो। संतांचा संदेश जीवनामध्ये ठेवा, आपलं जीवन आदर्श जगा, कुठल्याही विसंगतीमध्ये न जाता वेळ आणि पैसा योग्य ठिकाणी वापरा। आज शुभ संदेश तुम्हाला या ठिकाणी देतो। बोलण्याच्या ओघात काही चुकीचा शब्द असेल मातीच्या आमच्याकडून क्षमा करावी। योग्य आहे ते आमच्या संत साहित्याचे सद्गुरूचे आहे। जाता जाता एक निमंत्रण देतो मी माझ्या जीवनामध्ये कीर्तनाची सेवा करत असताना प्राप्त धनामधून जगद्गुरु तुकोबारांची सेवा मला अपेक्षित होती। पहिल्यापासून सुंदर मंदिर उभारलेले सुंदर रोडवरती 12 वर्षे पूर्ण झालेले तपोपूर्ती सोहळा म्हणून मंदिराचा कलश स्थापना 16 तारखेला आहे। तरी बरका पाटील साहेब तुम्हाला निमंत्रण झाले, आता मात्र यावं लागेल। 16 तारखेला सकाळी 10 ते 12 मोठा कीर्तन महोत्सव आहे। दिवसभर चांगले कार्यक्रम आहेत, सर्वांनी यावं। दिंडी सोहळ्यामध्ये येणारी सर्व जानवरी वस्तीवरील मंडळी यांनाही हे निमंत्रण तुम्हाला देतो आणि आपली रजा घेतो। ज्ञानेश्वर